सगळ्यांचे हांव स्वागत करता। आज ह्या प्रेस कॉन्फरन्सीक आमच्या मदीं आसा सोशल वेलफेअर मिनिस्टर सुभाषभाई फळदेसाय साहेब, तशेंच मयेचे आमदार प्रवीण शेट हांव राजीव साळकर। आज आमी तिगूय जाण ही प्रेस आमी एड्रेस करपाक तुमच्या मुखार आसा। आनी ही प्रेस कॉन्फरन्स म्हणजे काल जे वक्तव्य विजय सरदेसाय हांणी सभापतीचेर केल्ले आसा ताजेर आमी निषेध करता आसतना, ताजेर आक्षेप घेता आसतना सभापतीचे जे पद आसा ताका एक लोकशायेंत एक गरिमा आसा, ताका ह्या कॉन्स्टिट्यूशनल पोस्टाक एक वेगळें म्हत्व आसा। आनी असेंब्लीच्या 4 दीस आसतना ताजी अशी इमेज जी क्लीन इमेज म्हणून आमी सगळेच गोंयभर पळयतात ती टार्निश करपाचें काम आज विजय सरदेसाय हांणी केल्लें आसा। ताजो आमी निषेध करतात आनी हाजे फुडें अशें जावचें न्ही। आज ते कॉन्स्टिट्यूशनल पोस्टाक जी गरिमा आसा ताजें भान सगळ्यांनी दवरचें बाकीच्याय आमदारांनी, आनी तशी वागणूक आसची, तशी बेजबाबदार वक्तव्यां तांणी करची न्ही अशें आमी मागतात। फुडलें हांव मागतां की आमचे ऑनरेबल मिनिस्टर तांणी फुडल्या हाजेर तांणी एक आपलें हें करचें। नमस्कार आणि सगळ्यांक येवकार। प्रेस कॉन्फरन्स म्हजे बरोबर आशिल्ले राजीव साळकर आमदार, तशेंच प्रेमेंद्र शेट आमचे आमदार। ही प्रेस घेवपाचो उद्देश राजीव साळकर हांणी तुमच्या मुखार केल्लो आसा। आमी पळयतात की ज्या वेळार विधानसभेचें अधिवेशन येता ह्या ना त्या कारणान आमच्या ऑपोजिशन आनी विशेषतः विजय सरदेसाय हे केन्ना नाल्यार केन्नाय आमच्या सभापतीचेर घसरतात। आणि कालचे त्यांचे वक्तव्य एक अपुऱ्या माहितीच्या आधाराचेर किंवा एक रॉंग इन्फॉर्मेशन तांकां मेळ्ळें की आदरणीय सभापती रमेशजी तवडकर हे भारतीय जनता पार्टीच्या संघटनेच्या किंवा आमच्यो विधानसभेच्या अधिवेशनाच्यो स्ट्रॅटजी प्लॅनान भितर ते सामील जाले। हांव तांचे वक्तव्य जे केल्लें की ताणें पपेट म्हणलें किंवा ताणें जे सत्ताधारी पक्षाचे हातांतले बावले म्हणले, अशा पद्दतीचे शब्द वापरून तांणी जी अवहेलना केल्या ताचो आमी निशेध करतात। पयले सुवातेर आमची जी बैठक सुरू जाल्ली ती 12 आनीक ह्या बैठकीक आमचे सगळे आमदार आशिल्ले आनी सभापतीन ही बैठक केली ना। साधारण ते 1.5 तासाच्या चर्चेच्या नंतर आमची बैठक ही विसर्जित जाली आणि मुख्यमंत्री ह्या हॉलान भितर आमच्या सगळ्यांची जी पर्सनल ज्यो फायल्स आसा जावं कितें आसा ते आमी क्लियर करपाक लागले। आनीक आमचे कामाचे मतदारसंघाच्या कामाच्या विशीं हे सगळें करपाक लागले। आनी त्या वेळार सभापती कळ्ळें की मुख्यमंत्री हांगा आसात, ताणें आपली कामां घेवन विसर्जित जाले नंतर साधारण अर्धा तासान ते आयले। काय आमदार बैठक विसर्जित करून भायर गेले, तांचे प्रेसाक भितर संभाषणय जाले आणि त्याच्या नंतर ते आयले आणि ते आपले काम करून गेले। खबर आसून का त्यांच्या अपुऱ्या माहितीन किंवा मिस इन्फॉर्मेशनाचेर अशा तरेचे वक्तव्य सभापतीचेर करप जेन्ना विधानसभेचे अधिवेशन 4 दिसांचेर आसा आणि सभापती सारको एक घटनात्मक एक कॉन्स्टिट्यूशनल जांचे पोझिशन आसा, सन्मानाचे पोझिशन आसा, ताची जबाबदारी आसा की अधिवेशनान भितर सभापतीच्या खुर्चे वयल्यान कामकाज निपक्षपणान ते करपाक जाय आणि तो आदर तांकां मेळिल्लो आसा। आणि अशा भाशेन ताची अवहेलना करप, ताची निर्वचना करप हे बरोबर न्ही। सभापतीन आतापर्यंत त्यांच्या कार्यक्षमतेन आणि त्यांच्या कर्तृत्वान दाखवून दिल्ले आसा की ज्या वेळार ऑपोजिशनाक आवाज काडपा खातीर संद दिवपाक जाय जाल्यार ताणें मोठ्या प्रमाणात विरोधकांच्या आमदारांक सत्ताधारी आमदाराच्या पेक्षा किती तरी पटीन ताणें बऱ्यो संदी दिल्ल्यो आसात, वेळ चड दिल्लो आसा। मुद्दे उपस्थित करता आसतना तांकां बसयनासतना तर सन्मानान वागणूक दिल्ली आसा। म्हणजे लोकशाही प्रणाली भितर ऑपोजिशन तितकें ताकदीचें आसचें या मताचे सभापती असताना आणि या दीर्घकालीन अधिवेशनात तांचे कडच्यान तुमकां सहकार्य करपा खातीर तांणी सगळी उपाय योजना केली असताना
एक बारीकच्या त्यांच्या घटनेवेल्यान तुम्ही म्हणजे हे समजून घेनासतना ताजेर आरोप करप हे बरोबर न्ही। एखादे वेळ कोणी खंयचे आमी पयलीं जेन्ना सांग्यार पसून गेल्यार विजय सरदेसायाचे जे सांग्यावेले किंवा बाकीच्या सगळ्या भागांनी दरबार भरतात तातूंत भितर पसून एसटी समाजाचेर अन्याय जाला आणि आमदार सरकार त्यांच्या विरोधात वावरता, सरकार त्यांची तोडफोड करता, अशा प्रकारची वक्तव्य केली। खरे म्हणजे जाय आम्ही एसटी समाजाक जर कोणी खरो दर्जो दिलो जर जाय तांकां जर रिजर्वेशन आसतले तांकां एसटी दर्जो दिलो ओबीसीतल्यान तांकां हातून हे सगळे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वान केल्ले आसा। आणि आयज काँग्रेसीच्या वेळार 2007 ते 2012 भितर एसटीच्या भावांक किंवा भयणी अशा प्रकारचे रिजर्वेशन आणि इतके व्हडले स्कीम्स पॉलिसीज तांच्या खातीर केले ना तो ह्या आमच्या काळात जाल्ले आसात। पण ज्या ज्या गावांत भितर ज्या ज्या मतदारसंघात भितर वता त्या मतदारसंघाचे पार्श्वभूमी घेऊन थी कितें तरी अंतरस्त निर्माण करप आणि लोकां मदीं एक दुभंगता हे ते करपाक पळयतात। सांग्यारी तशें वक्तव्य केलें की भारतीय जनता पार्टी किंवा प्रमोद सावंत मुख्यमंत्री या एसटी समाजाक फोडून हे करतात। आणि एक भाष्य जाल्ले की त्या संघटनेच्यो दोस उठा संघटनेची फूट घालपा खातीर तांणी प्रयत्न केल्लो आसा। आता उठा संघटनेचेर एखादे वेळ कितें जर आक्षेप घेतलो जर जाय जाल्यार ते कायद्याच्या तरतुदीच्या आणि त्या खात्याच्या संचालकांनी केला आसतलो, तातूंत मुख्यमंत्र्याचो सहभाग केन्नाय आसना। कायद्याच्या तरतुदी प्रमाणे उठाय म्हणजे आमच्या एसटी समाजाच्याच काही संघटनांनी एखाद्या संघटनेचेर आपले जर आक्षेप घेतले आणि ताका जर न्याय दिवपाचो प्रयत्न त्या डिपार्टमेंटान केलो जर जाय जाल्यार मुख्यमंत्री आणि सरकार कशे जबाबदार आसा हे म्हाका कळना। पण कायद्याचे सगळे ज्ञान आसूनय विधानसभेन इतकी वर्सां नेतृत्व करूनय जर येदा कदाचित जाणीवपूर्वक या समाजा भितर फूट घालपाचे काम विजय सरदेसायान करप न्ही। कारण आमकां राजकारण हे थोडे वेळा पुरते करचे आसता, कारण ते आमकां एडवायस दितात की सगळ्यांक बरोबर घेवन चलात, कोणी टिका केल्यार जाल्यार पसून ताका बरोबर घेवन करात। आणि ह्याच्यानच एसटी समाज एक कडच्यान ओबीसी एक कडच्यान सरकारान तुमचेर अन्याय केला ही जाणीवपूर्वक वक्तव्य करून बारीक समाजामध्ये फूट घालपाचे काम तांणी थांबोवपाक जाय। म्हाका तरी दिसता की बारीक समाजाच्या खंयच्याय नेत्याचेर कसलेंय विधान करता आसतना ते विचारपूर्वक करप हे योग्य रितीन तांकां समजोवपाक जाय। कारण आमी मानतात की विजय सरदेसाय एक बरे तांचे वक्तृत्व आसता, विधानसभेन तांचे बरे मुद्दे आसतात, पण त्याच बरोबर अशा शेलकी भाशेन जर केले जर जाय खंय तरी तांच्या नेतृत्वाचेरय प्रश्न उपस्थित जाता की ताणें बरे केल्ल्या कार्याचे वेगळ्या पद्धतीन म्हणजे तांकां जे परिणाम मेळपाक जाय ते तशे तांकां परिणाम मेळपाक शकनात। म्हणून आमी तांच्या ज्ञानाचो बाकीच्या सगळ्या गोष्टीचो आदर करतात। म्हणूनच तर सभापतीन आमचे जे आमदार आसात तांचो टाइम कर्टेल केल्लो आसा। आमचे मुख्यमंत्री सांगतात की आमच्या लोकांनी फक्त 2-2 मिनिटां घेवची, सगळ्यांनी उलोवचे आनी अल्टरनेट डेट उलोवचे। पण जावं तो ऑपोजिशन लिडर जावं तो ऑपोजिशनाचो खंयचोय मेंबर खंयच्याय पार्टीचे आसूनी समानता आणि तांकां अर्द तास एक तास आमी उलोवपाक दितात। गोंयचे प्रश्न तांचे कोणांतल्यान येवपाक जाय तांकां योग्य संधी दितात आणि आमचे बरे कर्तृत्वान आमदार आसात तांकां आमी वोगी बसयतात। कारण तो वेळ आसा तो तांकां मेळचो जाणे करून प्रगल्भ अशी लोकशाही चलपाच्या दृष्टिकोनांतल्यान आमचे सरकार आणि सभापती आणि मुख्यमंत्री हातूंत भितर सहमत जातात। पण तरी आसतना आयज परत एक फावटी विशय घेवन येतात की आमकां संधी दिनात। म्हाका खबर आसा की विधानसभेन येता आसतना आपापल्या आमदाराचे प्रत्येक मतदार जाणे आपल्या आमदाराक मत मारला ताका जर आपल्या आमदाराचे कॅपेबिलिटीज करता कळटले जर जाय जाल्यार विधानसभा एक माध्यम आसता। कारण ते लेजिस्लेटिव्ह मेंबर असतात
आणि तांचे कर्तृत्व दाखोवपाची एक संधी तांकां विधानसभेन आसा. आतापर्यंत तरी विरोधकांक चड वेळ मेळचो म्हणून आमचे सभापतीन सदां काळ विरोधकांक 10 पटींनी चड काम ह्या दिल्ले आसा. आमचो खंयचोय आमदार तुम्ही काढून पळयलो तर जाय एक टाइम खंयच्या आमदारान खंयच्या विधानसभेच्या अधिवेशनात खंयच्या दिसाक कितले उलयले, विरोधक कितले उलयले आणि आमचो आमदार कितलो उलयलो. हांव जनते मुखार हे प्रश्न ह्या खातीरच मांडटा की एखादे वेळ ती बोंबाबोंब जाता की आमचेर अन्याय केल्लो आसा, आमकां वेळ कमी केल्लो आसा अशा प्रकारचे वक्तव्य करून जनतेची दिशाभूल करचे न्हय. आमचे 33 आमदार असले जाल्यार पसून आमच्या आमदाराच्या पेक्षा डबल ट्रिपल टाइम प्रत्येक दिसाक तांकां दिलो गेल्लो वता, कारण लोकशाहीची गळचेपी केली अशें म्हणपाचो कोणाकच संधी मेळची न्ही. म्हणूनच विजयबाब सरदेसाय आसूनी किंवा बाकीचे विरोधी आमदार किंवा ऑपोजिशन लीडर आसूनी भारतीय जनता पार्टी लोकशाही मार्गान आतापर्यंत आम्ही 3 फावटी सरकार घडयल्ले आसा. लोकांच्या म्हणजे सन्मतीन, लोकांच्या आशीर्वादान आणि लोकांच्या मतान, लोकमतान आम्ही निवडून आयले आसात. म्हणूनच आयज ही प्रेस कॉन्फरन्स घेत असताना परत एक फावटी विजय सरदेसायाचे ते वक्तव्य की सभापती हे राजकारण्यांच्या हातातले बावले जावप हो प्रश्न आम्ही ताचो निषेधही करतात आणि या पदाचे सन्मान, या पदाची गरिमा, या पदाचे जे घटनात्मक जो दर्जो आसा तो सकल वचपाचो प्रयत्न मोडोवपाचो प्रयत्न करचे न्हय, कारण तो केन्ना सकल वचचो ना. पण जे असे आक्षेप घेतात ते लोकांच्या नजरेंतल्यान सकयल उतरतले. म्हणून आमकां एक प्रगल्भ अशी लोकशाही चलयत आसतना ह्या सगळ्या गोष्टीचो विचार करप अत्यंत गरजेचो आसा. हांव आतां म्हजे बरोबर आशिल्ले प्रेमेंद्र शेट हांचे कडेन मागता तांणी ह्या विशयाचेर आपले मत उक्तावचें. सगळे नमस्कार. गोंय राज्य विधानसभेचे 8वे विधानसभेचे 9 असेंब्ली सेशन जाले आनी आतां 10वें 21 जुलैक सुरू जावपाचें आसा. आनी जी सेशनां जालीं त्या सेशनाच्या द्वारे आमी सगळे जाण पळोवंक शकता, अनुभवलेले आसा आमी की माननीय सभापती श्री रमेश तवडकर यांच्यानी रुलिंग आमदारांक कितलो कमी वेळ दिल्लो आसा. आमी आतां 9 सेशनां वाट पळयली आनी अजून पासून आमकां असो वेळ मेळ्ळो ना की आमच्या मतदारसंघातले पूर्ण प्रश्न जे आसा ते आमी विधानसभेत मांडूंक शकता. आज आमच्या विरोधकांक अशें दिसता की आमकां वेळ चड मेळटा, म्हणजे रुलिंग आमदारांक चड वेळ मेळटा. साहजिकच आमचे आमदार चड असल्या कारणान, संख्येन चड असल्या कारणान हे सगळे जाणांक प्रत्येकाक जर वेळ दिलो जाल्यार तितलो वेळ वयतलोच. पण ह्याच बरोबर आमचे माननीय सभापती रमेश तवडकर सरान जो वेळ तांकां दिल्लो आहा तो आमी आतां जशें सरान म्हटलें की आमी फुडें काडून पळोवंक शकता की विरोधकांक सभापतीन साहेबांनी कितलो वेळ दिल्लो आहा. तांकां प्रत्येकाक एक वर उलोवपाक दिता आनी आयज आमकां ह्या सेशनांनी फक्त जास्तीत जास्त 5 मिनटां पळोवंक मेळटा. तर आमच्या मतदारसंघातले अशें जशें हांवें जी व्यथा मांडलेली आसा तशें प्रत्येक आमचो जो रुलिंगाचो आमदार आसा ह्या आमदाराची अशीच व्यथा आसा की आमचे जे प्रश्न आसा किंवा गोंयभर जे प्रश्न आसा ते मांडपाक आमकां जर संद मेळ्ळी ना जाल्यार आमचेर तो अन्याय जाता. म्हणून आज विरोधकांनी अशें चिंतपाक जाय की आमचे सुद्धा रुलिंग आमदार आहा ते कितें जे प्रश्न हाडटा ते सुद्धा विधानसभेत येवपाक जाय. ह्या दृश्टिकोनान म्हाका तरी दिसता की आमचे सभापती साहेबांनी जो न्याय आयज पासून दिल्लो आसा 9 सेशनां जाल्ली इक्वल न्याय सगळ्यांक दिल्लो आसा. प्रश्न मांडपाच्या दृश्टिकोनानूय दिल्लो आसा. तशेंच जशे स्टार क्वेश्चन येता ते लॉर्ड्सा प्रमाणे जशे काडटा जे तांकां एक आमकां एक लॉर्ड जशें आसा तशेंच आयज प्रथा चालू आसा. आनी तांकां जर हितून जर कितें गैर दिसता जाल्यार हाचो पाठपुरवठा तांच्यांनी करून तेजी शहानिशा करूं येता. बेश्टी वगीच कितें तरी वल्गना करून तशें उलोवप बरोबर न्हू. आज सभापती सारक्या जे मानाचें स्थान आसा
हेजी हेजे मान सगळ्या आमच्या लेजिस्लेचरांनी दवरचे अशें म्हाका दिसता. आनी आज जे वक्तव्य जे जाता विजय सरदेसाय यांनी केले तशें करचे न्हू आनी सगळ्यांनी हो मान सभापती पदाचो मान लागचो अशी हांव हे सगळ्यांक विनंती करता. लॉटरी पद्दत अजूनही हा होते डिसकंटिन्यू केला लॉटरी पद्दत अजूनही आसा तो लॉटरी आसा. मदीं कितें केल्लें की विरोधकांक चड क्वेश्चन येवपाक जाय 1 to 1 अशा प्रकारचे केल्ले कळ्ळें न्ही. पूण आतां म्हाका दिसता की ह्या सेशनान भितर लॉट काडले आनी लॉट येता तोच घालता. लॉट पद्धतीन ते म्हणटा कितें करा क्वेश्चन आवराक एक अल्टरनेट प्रश्न घेवपाचो एक रुलींग आनी एक विरोधी हे तुम्ही कित्याक मान्य केलें सभापतींनी? हे सभापतीचो निर्णय जो आसता तो सभापतीन घेवचो आसा ते बिझनेस एडवायझरी हे आसा पळय न्ही त्या वेळार तांणी काडचो आसता कळ्ळें न्ही. हो विशय हांव हाताळपाक शकना पूण आमच्या आमदारांचें मत अशें आसा प्रश्न विधानसभेन आमचे कामकाजाचो लेखाजोखा आसा ते आमचे मतदारय करतात. म्हजो प्रश्न केन्नाय कोणी घेवन येतात तो विधानसभेच्या पटलाचेर येवप आनी तो उत्सुकतेन पळयतात. सगळे जर टायमींग तांकां दिलो जर जाय 33 विरोधांत 7 म्हणजेच कितें जातलें 33 आमदार आसात तांकां जर 4 क्वेश्चन आयले जर जाय जाल्यार तातूंतले 2 आसा ते 33 आमदारांतले येतले आनी 7 आमदारांचे 2 येतले. हे प्रोपोर्शन बऱ्याक बरोबर आसा काय कितें म्हणून ताजेर युनिवर्सल सिस्टम आसा तीच फॉलो केल्या इतले ते तांकां दिल्ले आशिल्ले आनी कांय प्रमाणान हें केल्लें. दुसरे ते तुम्ही सांगितले स्पीकर ते कामाक घेऊन गेले पण ते बाईट दिताना ते सांगले की आपण लेट पावलो मिटिंगेक. लेट पावलो मिटिंगेक म्हणलें ना ताणें. म्हाका दिसता की ताच्या म्हणपाचो अर्थ तसो मिटिंगेक तो लेट कसो पावतलो. मिटिंगेक ताजी अपेक्षाच नाशिल्ली. केरळाचो गव्हर्नर केरळाचो एक आमचे विधानसभेच्यो स्ट्रॅटेजी करपा खातीर एक मिटिंग आशिल्ली. दुसरे आमच्या कामाची मिटिंग आशिल्ली. 2 सेशन आशिल्ली आमची कळ्ळें न्ही. 12 ते 1 आमचे एक सेशन आशिल्लें की आमच्या विधानसभेचे कामकाज कशें करतले. 1 ते 1:30 पर्यंत आमचे कोणाचेय कामकाज बी करपाचें आसा अश्यो 2 स्तरांचेर आमच्यो बैठको आशिल्ल्यो. ताका एखादे वेळ दुसरे हातून भितर तो ज्या पळय आमचे उरलेली कामां आसात तीच मुख्यमंत्री मेळटलो तशें आशयान ताणें एखादे वेळ म्हणलें आसतलें. ताणें सांगलें ना की विधानसभेच्या त्या मिटिंगेक आपूण म्हणजे स्ट्रॅटेजी आमी कोणाकय सांगलें ना की विधानसभेच्यो स्ट्रॅटेजी करतात. This was the agenda which was discussed in the beginning for 45 minutes. Rest of the 45 minutes we have discussed as regards to आमचे कॉन्स्टिट्यूट आमचे बाकीचे जे कामां आसात जावं खंय पावले आसा कितें करपाक जाय ते